प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आयोजित आजच्या या संविधान गौरव परिषदेला ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते प्राध्यापक श्यामसुंदर मिरजकर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक ॲडव्होकेट सांगलीकर साहेब आणि या मंचावर उपस्थित आपल्या मागच्या परिषदेचे अध्यक्ष आणि आपण सर्वजण, मला कल्पना आहे की आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत, आपल्या सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात आणि या 26 जानेवारीच्या निमित्तानं आपल्या कुपवाड शहरामध्ये माझी ही दुसरी वेळ येण्याची आणि या परिषदेच्या माध्यमातून आपल्या आयोजकांचा सातत्याने एक प्रयत्न सुरू आहे, तो म्हणजे आपल्या समाजाला आणि खास करून आपल्या सर्व समाजामध्ये संविधान परिषदेचं महत्व, भारतीय प्रजासत्ताकाचं महत्व, हे महत्व आपल्या सगळ्यांना समजून सांगण्याचा ते गेले अनेक वर्षापासून प्रयत्न करतात। बांधवांनो, भगिनींनो, ज्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत आहे त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, आपल्या आयोजकांनी काही खास विषय या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे। अंमलबजावणी विहीन संविधानामुळे उद्भवलेली परिस्थिती। मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही। मला असं वाटलं होतं की जरा सांगलीमध्ये थोडी कडाक्याची थंडी असेल, पण थंडी मला वाटतं आज थोडी कमी झालेली आहे। तुम्ही पाहत असाल की हा आपला राष्ट्रीय सण आहे, आपला राष्ट्रीय खेळ किती लोकांना माहिती आहे? राष्ट्रीय खेळ कोणता आहे? हॉकी। कोणच खेळत नाही, पण त्या खेळाचं नाव राष्ट्रीय खेळ आहे। माझ्यासारख्या माणसाला वाटतं कधी कधी आपला राष्ट्रीय खेळ राजकारण असलं पाहिजे। तो घराघरात खेळला जातो, तो गावागावात खेळला जातो। ज्या पद्धतीने आपला राष्ट्रीय खेळ कुठेही खेळला जात नाही, त्याच पद्धतीने आपला राष्ट्रीय सण हा 26 जानेवारी आहे आणि तो शासकीय कर्मचारी विद्यार्थी सोडून कुणी साजरा करत, काही मोजकी माणसं आहेत। ज्या पद्धतीनं दिवाळी असेल, दसरा असेल, ईद असेल, ख्रिसमस असेल, एवढा आंबेडकर जयंती असेल, प्रत्येक समाज आपापल्या रूढी प्रथा परंपरानुसार त्यांचे सण आणि उत्सव अत्यंत धूमधडाक्यात, महिला मंडळ मोठ्या संख्येनं बसलं। नवरात्र महोत्सव, रोज नवीन 9 साड्या, 9 रंग। आपल्या महिला एकमेकींना मेसेज करतात, आज कोणता रंग आहे? सर्व समाजातल्या महिला। एखादा सण साजरा करणं काही वाईट नाही आहे, वाईट या गोष्टीचं वाटतं की जो तुमचा आमच्या मुक्तीचा खरा दिवस आहे, त्या प्रजासत्ताकाला असं सणासारखं ज्यांनी साजरं करत आहे त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून पहिले आपण अभिनंदन करूया। बांधवांनो, परिस्थिती आपल्या सगळ्यांना मिरजकर, पण आता जे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर सुरू आहे, एक तर आता काल परवा 22 तारखेला प्राण प्रतिष्ठा, भगवान श्री रामाच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा झाली आणि हे पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की अनेक लोक आपण पाहिले असतील, भगवान के नाम पे दे दे बाबा। या देशातले भाजपा सारखे राजकीय पक्ष हे लोकांचा विकास करून मत मागण्याच्या ऐवजी जर देव आणि धर्माचा वापर करून त्याचं राजकारण करत असतील
तर त्या राजकारणाला सुद्धा समजून घेण्याची नितांत गरज आहे. जर इथल्या गरिबांची गरिबी नष्ट करून, बेरोजगारांची बेरोजगारी नष्ट करून, या देशातल्या हजारो समस्या सोडून जर तुम्ही काम करत असाल तर नक्कीच तुमच्या कामाचं लोक स्वागत करतील. पण ही जी परिस्थिती आपण पाहत आहोत, आपल्या सर्वांना मी या 26 जानेवारीच्या निमित्तानं काही ठोस महत्वपूर्ण बाबी आपल्या पुढे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणार. एक कॅथरीन ग्रॅहम नावाचा एक विचारवंत आहे, कॅथरीन ग्रॅहम. हा कॅथरीन ग्रॅहम काय म्हणतो? ज्या लपवल्या जातात त्या बातम्या असतात, ज्या दाखवल्या जातात त्या जाहिराती आहेत. जो छुपाया जाता है वो न्यूज, हमेशा जानकारी छुपाई जाती है. आपल्याला जे दाखवलं जातं ते काय दाखवलं जातं? इथल्या सगळ्या हिरो हिरोईन्स आणि सेलिब्रिटींचं आयुष्य, सास भी कभी बहू थी, आणि प्रत्येकाच्या जीवनातलं कहाणी घरघरकी सारख्या सिरियल्स, चित्रपट. म्हणजे आजकाल चित्रपट बघण्याची सुद्धा आपल्याला भीती वाटायला लागली आहे. कारण आमच्या हजारो महिला आजही अत्यंत वाईट अवस्थेत जीवन जगत असताना इथल्या देशातल्या लोकांना उर्फी जावेदच्या कपड्याची चिंता आहे की नाही? उर्फी जावेद कसे कपडे घालते आणि दीपिका पादुकोण कोणत्या रंगाची बिकनी घालते त्याच्यावरून आपल्या देशात वाद आहेत. या 26 जानेवारीच्या निमित्तानं मी अनेक बाबी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे की खरंच आपल्या देशामध्ये एक प्रवृत्ती भारताच्या संविधानाचं समर्थन करणारी आहे आणि एक अत्यंत विषारी प्रवृत्ती जी भारताच्या संविधानाला, लोकशाहीला विरोध करणारी आहे. आणि अशी प्रवृत्ती या सांगली जिल्ह्यामध्ये मनोहर भिडे सारखी माणसं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये विष पेरणारा एक किडा मनोहर भिडे सारखा या सांगलीमध्ये आहे. आणि त्याच्यावर फवारणी झाली पाहिजे ना. मी यासाठी आलोय की हा भिडे सारखा माणूस एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्ही असं बोलताना ऐकलं की अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक बांधून करोडो रुपयाचा चुराडा करायची काय गरज आहे? काय म्हणतो संभाजी भिडे? अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक बांधून हजारो कोटीचा चुराडा करण्याचा बेशर्मपणा महाराष्ट्र सरकारनं करू नये. करायची गोष्ट आहे वक्तव्य बघताना मी हे सगळं फेसबुक लाईव्ह करत आहे. मनोहर भिडे सारख्या जात आणि धर्माच्या ठेकेदारांना आमचं आव्हान. पण आता 5,000 कोटी रुपयाचं राम मंदिर उभं होत असताना या भिडेच्या तोंडून एक तरी शब्द निघाला? दोन्ही घटना या आपल्यासाठी, यासाठी मी आपल्याला बोलतोय की महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं स्मारक बनलं पाहिजे. पण त्या स्मारकाला बेशर्मपणा एका बाजूला म्हटलं जातं, दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण संविधानाची चर्चा करतोय तुम्हाला आश्चर्य वाटेल. मला फार आश्चर्य वाटतंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेवर एक फार वाईट शब्द प्रयोग केला. ते मंत्री असताना नारायण राणे यांना महाड पोलिसांनी अटक केली. किती लोकांनी पाहिलं? मंत्री असलेला माणूस. आणि या नारायण राणेवर एक सेक्शन लागला आयपीसीचं एक सेक्शन आहे 153A आणि नारायण राणे यांना अटक झाली. या महाराष्ट्रामध्ये खासदार बाई आहे आणि तिनं अनुसूचित जातीचं खोटारडं डुप्लिकेट प्रमाणपत्र आणलेली बाई आहे. अमरावतीची खासदार नवनीत राणा, तिचं खोटारडं जातीचं प्रमाणपत्र. सोलापूरचा महाराज, त्याचं जातीचं प्रमाणपत्र खोटारडं. महाराष्ट्रात जे खासदार आहेत, जे अनुसूचित जातीच्या मतदारसंघातून खासदार आहेत, असे 3 खासदार आहेत ज्यांचे प्रमाणपत्र खोटारडे आहेत.
आणि न्यायालयानं या लोकांना अटक करण्याचे आणि यांचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे आदेश दिले आहेत, तरी बेशरम लोक खासदार म्हणून खासदारक्या भोगत आहेत. मी 2 नावं यासाठी घेतली आहेत की एका बाजूला नवनीत राणा सारख्या खासदाराला सुद्धा अटक होते. 12 दिवस जेलमध्ये डांबलं जातं नवनीत राणाला, कारण तिच्यावर सुद्धा एक खटला दाखल झाला 153A. मी तिसरं एक आपल्याला नाव सांगतो, ते नाव आहे केतकी चितळे नावाची एक पुण्यातली मुलगी आहे. तिनं शरद पवारांवर अत्यंत जहरी भाषेत टीका केली आणि तिच्यावर सुद्धा 153A च्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला. 40 दिवस तिला अटक होती. मी ज्या घटना आपल्या पुढे मांडतोय, सांगलीकरांनी जरा गांभीर्यानं समजून घ्या. 153A सारखा गुन्हा दाखल होतो नारायण राणेवर. नारायण राणेला अटक होते. खासदार नवनीत राणावर गुन्हा दाखल होतो, नवनीत राणाला अटक होते. पण मनोहर भिडे 5 वर्ष झालं, अहो अटक सोडा, लोक त्यांच्या पाया पडतात. एकच कायदा आहे, एकच गुन्हा आहे. महाराष्ट्रातल्या एका मंत्र्याला अटक होऊ शकते, खासदारांना अटक होते, पण या व्यक्तीला अटक करण्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातलं पोलीस अटक करणं सोडा, उलट त्यांना संरक्षण देण्याची भूमिका घेत आहे. तर हे आपल्या देशातल्या संविधानाला अपेक्षित आहे. माणसानं अपराध केलाय की नाही केला, तो खरा आहे की खोटा आहे ते कदाचित कोर्टामध्ये सिद्ध होईल. जेव्हा आपण सगळी माणसं या महाराष्ट्रामध्ये संविधानाचा सन्मान करण्याचा विचार करत आहोत, तेव्हा आपल्या सगळ्यांना मी बाबासाहेब आंबेडकरांच्या एका भाषणाची आठवण करून देणं गरजेचं समजतं. बाबासाहेब आंबेडकरांनी जे 25 नोव्हेंबरला भाषण केलं, 26 तारखेला हे संविधान समर्पित करण्याच्या अगोदर, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण करताना एक फार महत्वाची भूमिका मांडली. बाबासाहेब म्हणतात की भारताच्या लोकशाहीचं भविष्य हे भारतातील लोकांवर आणि भारतातील राजकीय पक्षांवर अवलंबून आहे. द फ्युचर ऑफ इंडियन डेमोक्रेसी. भारताची लोकशाही तुमच्या हातात, एक लोकांच्या हातात आहे आणि दुसरी राजकीय पक्षांच्या हातात. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतोय की हे बाबासाहेबांना माहीत नव्हतं असं नाही. बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आणि त्या भाषणाचं नावच आहे व्हॉट विल बी द फ्युचर ऑफ इंडियन डेमोक्रेसी. काय भविष्य असेल भारताच्या लोकशाहीचं. आणि त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की भारतात लोकशाहीच्या नावावर हुकुमशाही येण्याची जास्त भीती आहे, किंवा लोकशाही नावाला असेल पण व्यवहारात मात्र या देशामध्ये हुकुमशाहीच असेल, अशा प्रकारचं भाषण बाबासाहेब आंबेडकरांनी 70-75 वर्षापूर्वी केलं. आणि आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा देशामध्ये अनुभव घेत आहे. मी अनेक घटनांमध्ये आता देशाचं संविधान तर आपलं आहे, संविधान तो अच्छा है, मगर चलाने वाला मनुका. आपली माणसं खूप संविधानाची स्तुती करतात. संविधानाच्या एका एका आर्टिकलवर आपण नक्कीच भूमिका मांडतो, पण प्रश्न हाच आहे, या संविधानाला चालवण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपण सगळी माणसं संविधानाचा जय जयकार करतो, पण ते चालवण्याचा अधिकार आहे का? संविधान चालवण्याचा अधिकार ज्या संसदेला आहे, त्या संसदेमध्ये आपला एक खासदार आहे का? संविधानाचा आर्टिकल 21 काय म्हणतं, आर्टिकल 19 काय म्हणतं, आर्टिकल 17 काय म्हणतं? आर्टिकल 17 सांगताना अबॉलिशमेंट ऑफ अनटचेबिलिटी, अस्पृश्यता संपली पाहिजे. पण बेळगावचं उदाहरण तर आपल्या बाजूलाच आहे. मी आलो होतो त्या गावामध्ये. अक्षय भालेरावचा नांदेडमध्ये झालेला खून तुम्ही पाहिला असेल, त्या तबगालेचा झालेला खून तुम्ही पाहिला असेल, जरीन खानचा झालेला खून पाहिला असेल, एखाद्या आसिफचा झालेला खून पाहिला असेल, या साताऱ्यामधल्या शिकलगर नावाच्या मुस्लिम पोराचा झालेला खून पाहिला असेल. बाबा हे रोज चालू आहे.
जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली माणसं आजही मारली जातात. म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण संविधान आणि प्रजासत्ताक भारतामुळे जरी आपण सगळी माणसं या ठिकाणी साजरा करत असलो तरी वास्तविक आपल्या सगळ्यांच्या समस्या अत्यंत भयानक आहेत. युद्ध सदृश्य परिस्थिती आहे. म्हणून जरांगेंचा मराठा आरक्षणाचा इथं उल्लेख झाला. मला प्रश्न पडतो की बघा, मराठा समाज महाराष्ट्राचा आजचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा, महाराष्ट्रातले 130 आमदार मराठा. हे अडवलंय कोण अडवलं? मला हा प्रश्न सातत्यानं पडत आलेला आहे. बरं, ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे, ओबीसी, एनटी, डीएनटी, एसएनटी, व्हीजेएनटी, एनटी 1 2 3, ज्यांना आरक्षण भेटलं त्या भेटलेल्या लोकांनी हा विचार केला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात लाखो लोक पायी चालतात, तरी सुद्धा आरक्षण मिळेल की नाही त्याची खात्री नाही. पण ज्या आरक्षणाचा फायदा घेऊन ज्यांचे आता पोट भरलेले आहेत त्या सगळ्या आरक्षणवाल्यांना माझा प्रश्न आहे की तुमच्या काही आजच्या पंजानं लढाई लढलेली नाही, लढाई एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी लढलेली आहे. तो कोणी असेल, तो माळी असेल, तेली असेल, सुतार असेल, लोहार असेल, धोबी असेल, वडार, किसडी, पारधी, मातंग, चर्मकार, कुठलाही आमदार आहे आम्हाला माहिती. अरे आरक्षणाचा जे फायदा घेतात त्यांना हे समजायला पाहिजे की महाराष्ट्रातला सत्ताधारी समाज इतक्या ताकदीनं संघर्ष करतोय, पण आरक्षण मिळेल की नाही त्याची खात्री आपल्याला वाटतं मिळालं पाहिजे. आपण काही विरोधात नाहीये. आपण तर सर्वात अगोदर शुभेच्छा दिल्या. आपले नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वात अगोदर शुभेच्छा दिलेल्या की भेटलं पाहिजे. मी या ठिकाणी याचा उल्लेख यासाठी करतोय की मराठीमध्ये एक म्हण आहे, दारू पाजायची माकडाला, नशा चढवायची बोकडाला. माकडाला दारू पाजल्यास बोकडाला नशा चढेल का? मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यांना आरक्षण देण्याची ताकद कोणाकडे? आरक्षण देण्याची ताकद आहे संसदेकडे, आरक्षण देण्याची ताकद आहे प्रधानमंत्र्याकडे, आरक्षण देण्याची ताकद आहे राष्ट्रपतीकडे. राष्ट्रपतीला भारताच्या संविधानाचं आर्टिकल 342A याच्या अंतर्गत ते राष्ट्रपतीला एक ताकद दिलेली आहे, मागासवर्गीय जाती ठरवा. पण जेव्हा आपले मोदीजी शिर्डीला येतात, जेव्हा आपले मोदीजी सिंधुदुर्गला येतात, जेव्हा आपले मोदीजी नाशिक मध्ये येतात, जेव्हा देशाचे प्रधानमंत्री आता सोलापूरला येतात, मी फक्त 1 महिन्यातले 4 दौरे सांगतोय तुम्हाला. देशाचा प्रधानमंत्री 1 महिन्यात महाराष्ट्रात चारदा येतो. अरे महाराष्ट्रातल्या शेमड्या नेत्यांना महाराष्ट्रात गावबंदी केली. अरे खरी गावबंदी करायची असेल तर नरेंद्र मोदी सारख्या देशातल्या प्रधानमंत्र्याला पण गावबंदी केली पाहिजे. त्यांच्याकडे अधिकार आहे. मी असं नाही म्हणत ते गावबंदी करा. अरे आमच्या ज्या भूमिका आहेत, आमच्या ज्या विचार आहेत, ते विचार मांडायचे कुठं मांडायचे, भांडायचं कुठं? बरं, तुम्ही इथं बसलेले सगळे आरक्षणवादी आहेत. तुम्हाला 1942 पासून आरक्षण आहे, 1950 पासून नाही, हे डोक्यातून काढून टाका. 1950 पासून बाकी लोकांना आरक्षण आहे. शेड्यूल्ड कास्टला आरक्षण कधीपासून आहे? 1942. या भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्याही अगोदर, या देशामध्ये संविधान लागू होण्याच्याही अगोदर शेड्यूल्ड कास्टच्या लोकांना आरक्षण मिळवून देणारे एकमेव नेते बाबासाहेब आंबेडकर. टाळ्या वाजवल्या आपण, पण आता तुम्हाला आरक्षण आहे पण तुम्हाला नोकरी आहे का? सगळ्या शासकीय नोकऱ्यांची आणि सगळ्या शासकीय यंत्रणांचं खासगीकरण एका बाजूला चालू आहे. मी
आपल्या सगळ्यांच्या समोर फार महत्वाच्या बाबी मांडणार आहे, जरा नीट लक्षात घ्या. पहिलं तुम्हाला भांडण समजलं पाहिजे. आपलं नेमकं भांडण काय, त्याला कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेज मध्ये काय म्हणतात माहिती आहे? एक असते पब्लिक मोरॅलिटी वर्सेस कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. आता किती लोकांना समजेल मला माहित नाही, पण जरा भांडण काय ते समजून घ्या. पब्लिक मोरॅलिटी म्हणजे काय? रूढी, प्रथा, परंपरा, मान्यता. आमच्याकडे चालत आलं, आमच्याकडे अशी परंपरा आहे. काय परंपरा आहे? शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश द्यायचा नाही. काय परंपरा आहे आमची? शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश द्यायचा नाही. अरे चुलीत घाला तुमची परंपरा. संविधानानं आदेश काढला, महिलांना प्रवेश भेटणार. आपल्यातल्या अनेक लोकांना माहिती नाही. संविधानाचे अनेक आर्टिकल तुम्ही वाचले असतील. मी एक महत्वाचं आर्टिकल तुम्हाला सांगतोय. आर्टिकल 13, आर्टिकल 13. हातात मोबाईल असेल तर मोबाईलला सर्च करा, तुमच्या लक्षात येईल. ते आर्टिकल 13 काय? बाबासाहेब आंबेडकरांनी एक अत्यंत महत्वाचं आर्टिकल लिहिलंय. आणि बाबासाहेब म्हणतात की 26 जानेवारी 1950च्या अगोदर या देशात चालत आलेल्या रूढी, प्रथा, परंपरा, मान्यता याला मी शून्य किंमत घोषित करतो. काय ते आर्टिकल? शून्य, नल अँड वाईट. काही सांगू नका म्हणतात बाबासाहेब मला. काय परंपरा होती तुमची, कोणती प्रथा होती ते नाही बोलायचं. 26 जानेवारी 1950 नंतर ज्या प्रथा, परंपरा, रूढी, जात, धर्म जर इथल्या माणसाच्या आडवं येत असेल, त्याच्या विकासाच्या आडवं येत असेल, तर तो मी मान्य करणार नाही. अनेक निर्णय आहेत. तुम्ही 2-3 वर्षापूर्वी एक निर्णय ऐकला असेल. आयपीसीचं सेक्शन आहे 377, त्याला क्रिमिनल लिस्ट मधून बाजूला काढलं. ज्याला माहिती आहे त्यांनी नंतर सांगा लोकांना. आपल्या लोकांची समस्या हीच आहे. बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्यासाठी आपल्या सगळ्यांची बौद्धिक शक्ती जोपर्यंत भक्कम होत नाही, लोक बाबासाहेबाच्या नावाला घाबरत नाहीत, बाबासाहेबाच्या कोटाला आणि बुटाला घाबरत नाहीत. या देशातली माणसं बाबासाहेबाच्या पुतळ्याला घाबरत नाहीत, ते घाबरतात बाबासाहेबांच्या पुस्तकांना. हे पहिल्यांदा जरा समजून घ्या. त्यामुळे त्यांना काही फरक नाही पडत तुम्ही किती पुतळे उभे करता, तुम्ही किती डीजे लावता, कोणत्या डीजे मध्ये किती डान्स करता, त्यांना काही फरक पडत नाही. सर्वात जास्त फरक पडतो की जेव्हा माणसं वाचायला लागतात, बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यायला लागतात. पब्लिक मोरॅलिटी काय, पब्लिकची डिमांड काय. एका पुरुषानं दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणं चूक आहे असं म्हणते पब्लिक. संविधान काय म्हणतं? नाही. संविधानानं 377 रद्द करून लिंगाच्या आधारावर तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. आणि आपल्या देशातल्या समलैंगिकतेला संविधानिक प्रारूप देण्याचं आणि तृतीयपंथी असतील, LGBTQ वाले असतील, त्या सगळ्यांना माणूसपणाचा दर्जा देण्याचं काम भारताच्या संविधानाच्या माध्यमातून झालेलं आहे. आता हे बरेच भांडण आहेत. मी त्यातल्या 2 भांडणांचा उल्लेख केला. आणि आता एक तिसरं, भगवान रामाच्या मंदिराचा जो निकाल आला, तुम्हाला फार आश्चर्य वाटेल. मी तारीख सांगतो तुम्हाला. निकाल आला 9 नोव्हेंबर 2020. ज्या न्यायाधीशानं निकाल दिला त्या न्यायाधीशाचं नाव आहे न्यायमूर्ती रंजन गोगोई. बघा मी काय सांगतो, जरा नीट लक्ष द्या. 9 नोव्हेंबरला निकाल आला, 16 नोव्हेंबरला रंजन गोगोई रिटायर. फक्त 7 दिवस रिटायरमेंटला बाकी असताना रंजन गोगोईने निकाल दिला. बरं, मार्च महिन्यात त्याला तत्काळ राज्यसभेचा खासदार केले. तो खासदार आहे. एक त्याच खटल्यामधला दुसरा एक न्यायाधीश आहे अब्दुल नजीर, न्यायमूर्ती अब्दुल नजीर.
5 न्यायमूर्तींनी निकाल दिला. त्यातला मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई तत्काळ राज्यसभेचा खासदार, आणि हा अब्दुल नझीर नावाचा न्यायाधीश आज आंध्र प्रदेशचा आता राज्यपाल आहे. गिफ्ट मिळाय बाई सबको. निकाल लागले. त्यामुळे तुम्हाला मला हे सांगायचंय की तुम्हाला जे दिसतं तसं नाहीये. या देशातल्या संविधानाला, या देशातल्या कायद्यांना आणि संविधानाला कशा पद्धतीनं लोकांमध्ये मांडलं जात आहे तुम्ही सर्वजण रोज पाहताय. आपल्या सगळ्या आयोजकांचं काय त्याच्या पाठीमागे हेतू आहे? आयोजकांचा हाच हेतू आहे की आपल्याला हे समजलं पाहिजे, जे टीव्हीवर दिसतं ते अंतिम सत्य नाही. पण आपल्या सगळ्यांची एकच मानसिकता आहे, टीव्हीवर पाहिलं, पेपरला वाचलं, काय म्हणतात मग टीव्हीवर पाहिलं आम्ही. अरे टीव्हीवर पाहिलं म्हणतात, टीव्हीवर एक ऍडव्हर्टाईज असते बघा, फेअर अँड लवली 8 डिग्री गोरा बघाय म्हणतं का माणूस? नाही बोलत ना. पण बऱ्याच लोकांना जे टीव्हीवर दिसतं ते वास्तवात तसंच असतं असं नाही. आपल्या सगळ्यांच्या समोर ज्या आता अत्यंत भयानक समस्या येणार आहेत त्यातली एक महत्वपूर्ण समस्या मी आपल्या पुढे मांडत आहे. आता जनांगे पाटलांचा मोर्चा मुंबईमध्ये पोहोचला. एवढा सगळा संघर्ष करून 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 मध्येच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हटलं, ते देता येणार नाही, कायद्याच्या चौकटीत काय ते मी बघतो. सुरू झालं लोकांचा चर्चा. सातत्याने एक शब्द येत आहे, संविधानाच्या चौकटीत बसत असेल तर देऊ. याच्यातून काय होणार? याच्यामधून हळूहळू हळू असा प्रचार सुरू केला जाणार आहे. जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा किंवा तो प्रश्न जर नाही मिटला तर त्याचं खापर कशावर फोडलं जाईल? खापर कशावर फोडलं जाईल? संविधान. सगळेच तयार आहे, सत्ताधारी पक्ष तयार, विरोधी पक्ष तयार, सगळेच पक्ष सगळेच नेते तयार. अरे मग अडलं कुठं आहे? हळूच एखादा माणूस बोलतो ते संविधानाच्या चौकटीत बसलं तर देऊ. हळूहळू लोकांमध्ये प्रचार सुरू केला जाईल की ते संविधानामुळे भेटत नाही, ते संविधानामध्ये काहीतरी तरतूद, काहीतरी गडबड झाली का? अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या आपल्या समाज बांधवांना संविधानाच्या विरोधात माणसं कशी भडकवायची त्याची पण एक भयानक यंत्रणा सुरू झालेली आहे. ते आता लोकांना कळणार जेव्हा समाजमान फार मोठ्या प्रमाणामध्ये संविधान विरोधी बनेल. देशातल्या प्रत्येक माणसाला संविधानाच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारचे चुकीचे प्रचार आणि प्रसार केले जातात. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, खूप विनंती आहे की जरा गांभीर्याने काही गोष्टी समजून घ्या. संविधानाच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना याची जाणीव आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं इतक्यापर्यंत आपल्याला जाणीव आहे. पण प्रश्न हा आहे, एक आमचा शायर भीमराव अल्लीपुरी म्हणतो कि राजा बनो, शासक बनो, नायक तो बनो. राजा बनो, शासक बनो, नायक तो बनो, तब तक मांगोगे यार, देने वाले दायक तो बनो. इस देश का संविधान, इस देश का संविधान तो लिखा है तुम्हारे बाप ने, मगर तुम संविधान चलाने के लायक तो बनो. काय आता आमच्या सगळ्या लोकांना समजायला पाहिजे की संविधान चालवण्याची लायकी आपल्यामध्ये आहे का? आणि म्हणून संविधानाची व्याख्या करताना बाबासाहेबांनी वारंवार बोललेले आहेत की संविधान चालवणारी माणसं जर नालायक असतील तर चांगलं संविधान सुद्धा तुमचं कल्याण करू शकणार नाही. मी फक्त एक महत्वाचा मुद्दा अधोरेखित करतोय, आपल्या सगळ्यांना हे समजायला पाहिजे. आपल्या सरांनी इतर काही उल्लेख केले ते फार महत्वाचे होते, तुमच्या ते लक्षात आले की नाही आले मला माहित नाही. ज्या विचार मंचाचं नाव इथं दिलेलं आहे जोगेंद्रनाथ मंडल, आपल्यातल्या अनेक लोकांना ते माहितीच नाहीये. ज्यांनी आज या विचार मंचाला जोगेंद्रनाथ मंडलांचं नाव दिलं, एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण
अरे ज्यांचे उपकार आहेत त्यांचे टाळ्या वाजवून उपकाराचे आभार तरी मानायला शिका. या महाराष्ट्रात मुंबईत बाबासाहेब लोकसभा लढले, बाबासाहेब पडले. भंडाऱ्यामध्ये बाबासाहेब लोकसभा लढले, बाबासाहेब पडले. बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रात 2 लोकसभेच्या निवडणुका लढले. दोन्हीच्या दोन्ही निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना पाडलं, पराजित केलं. बाबासाहेब जे जिंकले, आता तुम्हाला आश्चर्य वाटेल काय, पब्लिक मधून मतदान होतं का? पब्लिक मधून असतं तर बाबासाहेब जिंकलेच असते, याची मला खात्री आहे. मतदान पब्लिक मधून नाही झालं. काय आपले लोक खातात त्या भाकरीवर. अरे सही आहे, बाबासाहेब आंबेडकर ज्या संविधान समितीत गेले, ज्याचा उल्लेख झाला, पण मी आपल्या सगळ्यांचे चेहरे पाहत होतो, आपल्याला काही घेणं देणंच नाही. आपल्याला अमावस्या कधी, पौर्णिमा कधी, यात्रा, जत्रा, कोणता हिरो काय खातो, कोणता शॅम्पू लावतो, कोणती हिरोईन कोणतं लिपस्टिक वापरते, प्रत्येक गोष्टीचं बारीक सारीक आपल्याला ज्ञान असतं. पण बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष म्हटलं की त्या संघर्षाचं काय आपल्याला माहिती नसतं. बांधवांनो, भगिनींनो, ज्यांच्यापर्यंत आवाज जातोय त्या सगळ्यांना सांगा, हे जे जोगेंद्रनाथ मंडळ आहेत ते जातीनं नमशूद्र, ज्याला पश्चिम बंगालमध्ये जुन्या काळामध्ये चांडाळ समुदाय म्हटलं जायचं, हे चांडाळ समुदायाचे नेते चांडाळ जातीचं नामकरण करून आता त्याला नमशूद्र म्हटलं जातं. आणि आज जो बांगलादेश आहे, बांगलादेश, या बांगलादेशमध्ये 4 जिल्हे आहेत, खुलना, जयशोर, फरीदपूर, बोरीशाल, या 4 जिल्ह्यांची मिळून बाबासाहेब आंबेडकरांची निवडणुकीची मतदारसंघ बाबासाहेबांचा. बाबासाहेबांना मतदान सामान्य माणसांनी केलं नाही. बाबासाहेबांना संविधान समितीचं सदस्य बनण्यासाठी 5 आमदारांचं मतदान पाहिजे होतं. 5 आमदार. बाबासाहेबांच्या पक्षाचा एकही आमदार नाही, एकही आमदार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे त्या काळात सगळ्या देशातली माणसं पडली. बाबासाहेबांचा जो पक्ष होता शेड्यूल कास्ट फेडरेशन, अरे 5 आमदार पाहिजे, आमदार एक पण नाही. कशी निवडणूक लढले बाबासाहेब? आपल्या समाजाला ह्या गोष्टी आजही माहित नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात कोण उमेदवार होता? बाबासाहेबांच्या विरोधात सुभाषचंद्र बोसचा सक्का भाऊ शरदचंद्र बोस हा बाबासाहेबांच्या विरोधात उमेदवार होता. हे महाराष्ट्रात माहिती आहे आपल्या लोकांना. त्या बाबासाहेब अशीच निवडणूक लढले का? तुमच्या ग्रामपंचायत मध्ये वडापाव वाटून होते तसे ज्या निवडणुका होतात. ज्या बाबासाहेब आंबेडकरांकडे एक सुद्धा आमदार नाही आणि सुभाषचंद्र बोसचा सक्का भाऊ शरदचंद्र बोस बाबासाहेबांच्या विरोधात निवडणुकीला उभा. काँग्रेसचा पाठिंबा त्याला, हिंदू महासभेचा पाठिंबा त्याला. आणि जे आज सरदार पटेलांचं नाव घेतात, सरदार पटेलाने हे राज्यसभेत भाषण केले, हॉटेलवर नाही. काय भाषण केलं? की संविधान समितीची दरवाजे खिडक्याच नाही तर रोशनदान सुद्धा आम्ही बंद केलेले आहेत. आम्ही कुठल्याच परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांना संविधान समितीत घुसू देणार नाहीत. कोणाचं भाषण आहे? सामान्य माणसाचं नाही, या देशाच्या गृहमंत्र्याचं भाषण आहे. आज जो अमित शाह आहे, ताकदवर आहे ना, मोठा नेता आहे, त्या काळचा भारताचा गृहमंत्री सरदार पटेल बाबासाहेब आंबेडकरांना संविधान समितीत घुसू देणार नाही. राज्यसभेत भाषण आहे. गृहमंत्र्याच्या विरोधात, सरकारच्या विरोधात. तुम्हा सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल, या सगळ्यांचे नाक कापून बाबासाहेबाला 5 नाही, बाबासाहेबाला 7 आमदारांनी मतदान दिलं. मग बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीत पोहोचले. इथे एक माणूस आम्हाला उभा करायचा तर नाकात धरून एक, म्हणजे बायकोला, नवऱ्याला बायको सांभाळायची म्हटलं कठीण आहे राजकारणामध्ये. गावागावामध्ये आपण पाहता आपला आई, आपल्या बाप, आपले चुलते, आपले मामा, आपले नातेवाईक लढलेत ना. गावच्या ग्रामपंचायती लढल्या असाल ना, नगरपालिका महापालिका बघितल्या असतील ना. माणसं बांधून ठेवणं सोपं नाही. त्या माझ्या 20-25 वर्षाच्या अनुभवानंतर मला असं वाटतं
10-20 म्हशी सांभाळल्या असत्या तर बरं झालं असतं. माणसं सांभाळण्याचं काम काही सोपं आहे का? कशा कशावर माणूस नाराज होईल तुम्हाला काही अंदाजा नाही. बाबासाहेब आंबेडकरांना आमदारांनी मत दिले, बाबासाहेब संविधान समितीचे सदस्य झाले. आणि तुम्हाला ऐकून पुढचं आश्चर्य वाटेल, भारत पाकिस्तानची फाळणी झाली आणि बाबासाहेब जिथून निवडून आले तो मतदारसंघ पाकिस्तानला दिला. आणि पंडित नेहरूंनी बाबासाहेबाला मस्त एक पत्र लिहिलेलं आहे, ते पत्र माझ्याकडे उपलब्ध आहे. काय पत्र लिहिलं पंडित नेहरूंनी? पंडित नेहरूंनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं की तुमच्या राहण्या खाण्याची व्यवस्था लाहोरच्या रेस्ट हाऊसवर करण्यात आलेली आहे आणि आता तुम्ही भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य आहात. तुम्हाला भारताच्या घटना समितीत सहभाग घेता येणार नाही. किती लोकांना माहिती आहे आमच्या? अरे बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तानच्या संविधान समितीचे सदस्य झाले. ज्यांचा उल्लेख केला आता जोगेंद्रनाथ मंडल पण तिथूनच सदस्य झाले. जोगेंद्रनाथ मंडल पाकिस्तानचे कायदा मंत्री झाले. बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले. बाबासाहेबांनी लंडन मध्ये जाऊन विन्स्टन चर्चिल समोर आपलं सगळं घराणं मांडलं. बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनच्या पार्लमेंटला झुकवलं. विन्स्टन चर्चिल बाबासाहेबांच्या वतीनं लंडनच्या पार्लमेंटमध्ये भांडला आणि मग लंडनच्या पार्लमेंटने एक आदेश काढला, स्वतंत्र भारताच्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अनुसूचित जातीच्या लोकांच्या भूमिका ऐकून घेतल्याशिवाय भारताला स्वातंत्र्य द्यायचं का नाही याचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल. हे लंडन मधून आलं. आपल्या बऱ्याच लोकांना गोष्टीची कल्पना नाही. अरे लंडन मधून आदेश आला, बाबासाहेब आंबेडकरांना संविधान समितीचा सदस्य बनवावं लागेल. मग संविधान समितीचे सदस्य बॅरिस्टर मुकुंद जयकर यांचा राजीनामा घेतला आणि पुण्यामधून संविधान समितीची परत निवडणूक झाली आणि पुणे मतदारसंघातून संविधान समितीचे सदस्य बाबासाहेब आंबेडकर झाले. एवढा मोठा इतिहास आहे. या देशातल्या लोकांना ते बोलतात आपले लोक 2 वर्ष 11 महिने 17 दिवस ते पाठच झाले लहान लहान पोरांना आपल्या. आपणच पाठ करायला लावले त्यांना. सांग बळा सांग, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस काय म्हणजे आता लोकांमध्ये आम्ही काय चर्चा कराव्या हे जरा पहिलं नीट समजून घ्या. संविधान बाबासाहेबांनी फक्त 141 दिवसात लिहिले. किती दिवसात? फक्त 4 महिन्यात. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस नाही. किती महिन्यात लिहिलंय? फक्त 4 महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान फक्त 4 महिन्यात लिहिलं. पण त्या 4 महिन्याच्या म्हणजे बाबासाहेबांचं काम तर संपलं, ड्राफ्टिंग. आणि आपल्या बाबासाहेबांकडून संविधान लिहून घ्यायचं पण नव्हतं, हे पण तुम्हाला मी सांगतोय. भारताचं शिष्टमंडळ ज्या माणसाकडे गेलं ना, त्या माणसाचं नाव आहे आयवर जिनिंग. नाव लक्षात ठेवाय, काही काल्पनिक कथा नाही. आपला एक होता नाही जनतेने खाल्ला भाज्या. हे असलं ऐकून ऐकून आपल्या लोकांच्या आयुष्याची वाट लागली, नाही तर किती शोभला असता भीम नोटावर. अरे बाबासाहेबांना नोटावर आणायचं तर कसं आणणार तुम्ही? फक्त इच्छा व्यक्त करायच्या. भारताचं शिष्टमंडळ आयवर जिनिंग कडे गेलं. आयवर जिनिंग हा इंग्लंड मधला एक घटना तज्ञ. आयवर जिनिंग नाव लक्षात ठेवा. आयवर जिनिंग ज्यानं श्रीलंकेची घटना लिहिली तो आयवर जिनिंग, ज्यानं मलेशियाची घटना लिहिली तो आयवर जिनिंग, ज्यानं नेपाळची राज्य घटना लिहिली तो आयवर जिनिंग, जो पाकिस्तानच्या घटना निर्मितीचा ऍडवायझर आहे तो आयवर जिनिंग. 4 देशाच्या घटना तो गुप्त्यानच लिहायचा. टेंडरवाला होता तो, घटना तज्ञ होता आयवर जिनिंग. त्या काळात जगातला सगळ्यात मोठा घटना तज्ञ कोण? आयवर जिनिंग. जॉन लॉक, थॉमस जेफरसन असे अनेक लोक, जॉन स्टुअर्ट मिल, हे घटना तज्ञ म्हणून जगामध्ये विख्यात होते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आयवर जिनिंगला बाबासाहेबांच्या अगोदर भारताचं शिष्टमंडळ भेटलं. आयवर जिनिंगनं भारताची घटना लिहावी म्हणून हे लोक गेले.
पण आयवर जिनिंग मरण्याच्या अगोदर मद्रासला आला, चेन्नईला, आणि आयवर जिनिंगने आपले अनुभव सांगितले. आणि आयवर जिनिंगनं त्याच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एक पुस्तक आयवर जिनिंगच्या घरामध्ये होतं. आणि पुस्तकाचं नाव आहे फेडरेशन वर्सेस फ्रीडम. काय पुस्तक आपल्याला माहित नाही. आपल्याला बुद्ध आणि त्याच्या धम्माच्या पलीकडे आपण सरकलोच नाही. आपण आणखी आपल्या समाजामध्ये मला कधी कधी वाटतं की अरे किमान बाबासाहेबांच्या पुस्तकाची नावं तरी माहिती आहेत का? नावं तरी माहिती करून घ्या. आपल्या समाजाला बाबासाहेबांच्या पुस्तकाची साधी नावं जरी कळाली लवकर, बऱ्याच गोष्टी होती. जे आत्ता भांडण चालू आहे, आज बाबासाहेबांनी मृत्यूच्या त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या अगोदर एक पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव आहे रीडर्स इन हिंदुइझम. आणि ते पुस्तक लिहिल्यानंतर बाबासाहेब म्हटले हे पुस्तक माझ्या जिवंतपणीच प्रकाशित झालं पाहिजे. माझ्या मृत्यूनंतर याला प्रकाशक मिळेल की नाही याची मला खात्री नाही. आणि तसंच झालं. 1986 उजडलं. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 30 वर्षानंतर ते बाबासाहेबांचं पुस्तक रीडर्स इन हिंदुइझम प्रकाशित झालं. त्या रीडर्स इन हिंदुइझम मध्ये एक चॅप्टर आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे रीडर्स ऑफ राम अँड कृष्णा. काय चॅप्टर आहे? रीडर्स ऑफ राम अँड कृष्णा. ज्या एका चॅप्टरवर पूर्ण महाराष्ट्रात हायदोस, महाराष्ट्रात गोंधळ. अरे आज जे चालू आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळ्या देशाला अगोदरच ठणकावून सांगितलं होतं. बाबासाहेब आंबेडकर एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी RSS संघटनेची पाकिस्तान मधल्या खाकसार नावाच्या आतंकवादी संघटनेसोबत तुलना करणारे बाबासाहेब आंबेडकर भारतातले पहिले नेते आहेत. ही RSS म्हणजे खाकसार सारखी आतंकवादी संघटना आहे म्हटलं. याला बंद करा. बांधवांनो, मला बऱ्याच तात्विक बाबी आपल्या पुढे मांडता येतील, पण मी आपल्या सगळ्यांच्या समोर एक अत्यंत महत्वाची बाब मांडून थांबणार. एक तर संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 2 टाइम बॉन्ड कार्यक्रम दिले. टाइम बॉन्ड वेळेच्या आत झाले पाहिजे. त्यातला पहिला कार्यक्रम आर्टिकल 45, आर्टिकल 45. त्यात बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? 10 वर्षाच्या आत या देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सक्तीचं आणि मोफत शिक्षण भेटलं पाहिजे. टाइम बॉन्ड प्रोग्राम. टाइम म्हणजे त्याची वेळ लिहून आहे. 1950 ते 1960 म्हणजे या 10 वर्षामध्ये भारतातला प्रत्येक लहान मुलगा कमीत कमी प्राथमिक शिक्षण त्याला सक्तीचं द्या. तो टाइम बॉन्ड प्रोग्राम आजपर्यंत पूर्ण झालेला नाही. दुसरा एक आर्टिकल आहे बाबासाहेबांचं, आर्टिकल 334. आर्टिकल 334 काय? राजकीय आरक्षण. राजकीय आरक्षण बाबासाहेबांनी लिहिलं 10 वर्षानंतर राजकीय आरक्षण बंद करा. आपल्याला 3 प्रकारचे आरक्षण आहेत. एक शिक्षणामधलं आरक्षण आणि एक प्रमोशन मधलं आरक्षण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 334 मध्ये सांगितलं राजकीय आरक्षण 10 वर्षानंतर बंद करा. बंद कराय. आमदार खासदार SC STतले बंद कराय. 10 वर्ष ठीक आहे म्हटले बाबासाहेब. दरवर्षी वाढवून देतात. बाबासाहेब म्हणतात देऊ नका बस. रिझोल्युशन पास केलं बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि बाबासाहेब आंबेडकरांची ठाम भूमिका होती 10 वर्षानंतर नको राजकीय आरक्षण बंद. का? त्याची कारण तुम्हाला माहिती आहे. मी महाराष्ट्रातले तुम्हाला SCचे 5 खासदार विचारले. 5च्या 5 खासदारातलं एक खासदाराचं नाव जर तुम्हाला सांगता आलं तरी वाटेल ते गुन्हेगारी. शेड्यूल कास्टचा एक खासदार शिर्डी मतदारसंघ SC राखीव आहे. कोण खासदार आहे कोणालाच माहिती नाही. नागपूर ग्रामीण रामटेक लोकसभा SC राखीव आहे. कोण खासदार आहे कोणालाच माहिती नाही. लातूर लोकसभा SC राखीव आहे. कोण खासदार आहे कोणालाच माहिती नाही. अमरावती लोकसभा SC राखीव आहे. सोलापूर लोकसभा SC राखीव आहे. मी या 5च्या 5 शेड्यूल कास्टच्या जातीच्या प्रमाणपत्रावर खासदार झालेल्या खासदारांच्या
महाराष्ट्रातल्या लोकांना नाव सुद्धा माहित नाहीत. हीच अवस्था 29 आमदारांची आहे. बाबासाहेब आंबेडकरांना याची कल्पना होती आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं. बघा, मी 2 गोष्टी महत्वाच्या सांगतोय, ज्या 10 वर्षानंतर बंद करा असं बाबासाहेबांनी सांगितलं. या व्यवस्थेतल्या लोकांनी ऐकलं ना. तिसरा फार महत्वाचा फॅक्टर सांगतोय. बाबासाहेबांच्या पक्षाचे अहमदनगर मधून एक आमदार निवडून आले, पीजे रोहम, संगमनेर मतदारसंघाचे. बाबासाहेब आंबेडकर आज जिथं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तिथून आता आमदार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा आमदार कुठून निवडून आला? अहमदनगर मध्ये पीजे रोहम. आणि पीजे रोहम हा महाराष्ट्रातला, देशातला पहिला आमदार आहे ज्यांनी विधानसभेमध्ये जाऊन एक बिल सादर केलं. त्या बिलाचं नाव आहे हम दो हमारे दो. हे बिल कुणी आणलं? आता सगळीकडे लोकसंख्या खूपच वाढली आणि ते लोकसंख्या वाढल्यामुळे ते नियोजनच करता येत नाही. काय म्हणतात लोक? लोकसंख्या वाढल्यामुळे नियोजनच करता येत नाही. अरे हम दो हमारे दोचा कायदा बाबासाहेबांना कधी सांगितला? 1938 मध्ये या शासनानं, व्यवस्थेनं ऐकलं नाही. 1993 मध्ये आपल्याकडे कायदा बनला. कधी? 1993. बरं, कायदा कोणी बनवला? पी.व्ही. नरसिंहरावने. बरं, पी.व्ही. नरसिंहरावला स्वतःला मुलं किती? त्याला स्वतःला मुलं 13. त्यानं कायदा कोणता बनवला? हम दो हमारे दो. अशा प्रकारचे, म्हणजे जे सांगितलं ते ऐकलं नाही. बरं, दुसरा फार महत्वाचा भाग सांगून मी थांबणार आहे. आपल्याला सगळ्यांना कळलं तर पाहिजे. नुसते आर्टिकलवर आर्टिकल 19 काय, 21 काय, 39 काय. आपण सगळ्या आर्टिकलची एका आर्टिकलची समीक्षा करू, पण प्रश्न हाच उरणार आहे की आपली लायकी आहे का संविधान चालवण्याची. मी संविधान चालवण्याच्या 3-4 पद्धती सांगणार आहे शेवटी. त्यातली एक पद्धत आहे जी आपल्याला शक्य आहे, बाकी दुसऱ्या होतील की नाही मला माहित नाही. आपल्या सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल की या पूर्ण संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी असं एकमेव आर्टिकल आहे जो लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी नकार दिला. मी नाही लिहिला. हे सगळ्या देशाला समजलं पाहिजे. आपल्या लोकांचं काम फक्त जयंतीला डीजे लावून नाचणं हे काम नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटलं पाहिजे, भारताच्या संविधान समितीमध्ये 296 सदस्य होते. 296. बाबासाहेब एकटे. 195 लोक विरोधात. कळतं का आपल्या लोकांना? सगळे टाटा बाटा मध्ये उच्च सगळे. अरे 295 लोक एका बाजूला, एक तर बाबासाहेब आंबेडकर एका बाजूला. या 295 लोकांची पाठ लढवणारा एकमेव बाबासाहेब आंबेडकर. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की यांचं बाबासाहेब समर्थन घेत कसे होते. बरीच सगळी उच्चभ्रू माणसं, कुणी अय्यंगर, कुणी कृपलानी, म्हणजे सगळी ताकदीची माणसं. बाबासाहेब आंबेडकरांनी ठामपणे एक आर्टिकल लिहिण्यासाठी नकार दिला. ते आर्टिकल म्हणजे आर्टिकल 370. किती लोकांना 370 माहिती? सगळा देश जळतोय त्या आर्टिकलवर. इंडिया, पाकिस्तान, जम्मू काश्मीर, 2 लाख लोक माणसं मेली आहेत. काश्मीर आमचा की तुमचा हे भांडण किती दिवस झालं चालू आहे? 2 लाख. माझ्याकडे आकडे उपलब्ध आहेत. 2 लाख माणसं फक्त एका आर्टिकल मुळे मेली. बाबासाहेबांनी विरोध केला होता की नाही, जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याला माझा विरोध. जर तुम्ही जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देत असाल तर या बाबतीला माझी मान्यता नाही. जम्मू काश्मीर, त्या जम्मू काश्मीरला रस्ते आम्ही द्यायचे, या जम्मू काश्मीरला पैसा आम्ही द्यायचा, या जम्मू काश्मीरला सुरक्षा आम्ही द्यायची. पण जम्मू काश्मीर म्हणणार की आमचं राज्य स्वतंत्र असेल, ते मला मान्य नाही म्हटले बाबासाहेब. मग पंडित नेहरूंनी गोपाल स्वामी अय्यंगर नावाच्या माणसाकडून ते आर्टिकल लिहून घेतले. जरा पहिलं समजून घ्या. एकमेव आर्टिकल आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिण्यासाठी नकार दिला. पंडित नेहरूने ते गोपाल स्वामी अय्यंगर नावाच्या
संविधान समितीच्या सदस्याकडून लिहून घेतलं आणि त्या एका आर्टिकलनं आज 50-70 वर्ष झालं पूर्ण देश जळतोय. म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती असणार, मी हा पुरावा देतो तुम्हाला की बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी काय, कुठल्या गोष्टीचे वाईट परिणाम होणार तेही बाबासाहेब आंबेडकर बोलतात, कोणत्या गोष्टी आपण राबवल्या पाहिजे तेही बाबासाहेब आंबेडकर बोलतात. मी शेवटी फार महत्वाचे 2 महत्वपूर्ण बाबी सांगून थांबणार आहे. तुमच्यातल्या अनेक लोकांनी फ्रेंच रिव्होल्यूशन ऐकली असेल. 1815 मध्ये फ्रेंच मध्ये रिव्होल्यूशन झाली. या फ्रेंच रिव्होल्यूशन मध्ये मग जॉन लॉक होता, वॉल्टेर होता. या फ्रेंच रिव्होल्यूशन मध्ये मॉन्टेस्क्यू होता. या मोठ्या मोठ्या विचारवंतांनी लाखो लोकांना प्रेरित केलं. पण ती क्रांती घडत असताना रेकॉर्डवर सांगितलं जातं 13 लाख माणसं मेली. 13 लाख. तेव्हा फ्रेंच मध्ये क्रांती झाली, रशियामध्ये क्रांती झाली. रशियन राज्य क्रांतीमध्ये जो उपलब्ध आकडा तो 1,20,00,000 माणसं मेली. तेव्हा रशियामध्ये रिव्होल्यूशन झालं. लिओ टॉल्स्टॉय, व्लादिमीर लेनिन या अनेक विचारवंतांनी तिथं काम केलं आणि व्लादिमीर लेनिनच्या विचाराची क्रांती म्हणून ओळखली जाते. मी तिसरी क्रांती तुम्हाला सांगतो, चीन मधली क्रांती. ही माओसेच्या विचारातून झाली असं लोक बोलतात. मी चीनच्या क्रांतीतला एक महत्वाचा घटक सांगतो की 25 लाख लोक माओनं मारली आणि 30 लाखापेक्षा जास्त लोकांनी माओच्या भीतीपोटी आत्महत्या केल्या आहेत. मी जगातल्या 3 क्रांत्यांचं उदाहरण यासाठी देतोय की कुठेही असा बदल झालेला नाही. लाखो करोडो माणसं मरतात तेव्हा त्या देशात बदल झाले आणि आपल्या देशामध्ये लोकांच्या रक्ताचा एकही थेंब न सांडता जी क्रांती झाली ती भारतीय संविधानाची क्रांती आहे. कोणी नाही, एकट्या बाबासाहेब आंबेडकरांच्या ताकदीवर हा बदल झालेला आहे. पण हा बदल होत असताना बाबासाहेब आंबेडकरांना, त्या काळचे बाबासाहेबांच्या काळात एक काटजू नावाचे गृहमंत्री होते, के.एन. काटजू. हा फार महत्वाचा विषय आपण लक्षात ठेवा. त्या के.एन. काटजूला बोलताना बाबासाहेब म्हणतात की जर या देशाचं संविधान सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करू शकणार नसेल तर या संविधानाला जाळणारा मी पहिला माणूस असेल. हे फार वादग्रस्त बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. काय म्हणतात बाबासाहेब की जर सामाजिक आणि आर्थिक, म्हणून आपल्यातल्या अनेक लोकांना माहिती नाही, आपल्या संविधानामध्ये एक आर्टिकल होतं, आर्टिकल 31. ते फंडामेंटल राईट होतं. ते फंडामेंटल राईट होतं पैशाच्या संदर्भात, आर्थिक मुक्ती. ते बदल ते फंडामेंटल राईट मधून ते जनरल राईट करून टाकला. मी आपल्याला यासाठी बोलतोय, बाबासाहेब आंबेडकर त्या काटजूला बोलतात. आणि मग हे त्यांचं भाषण झाल्यानंतर अनेक वर्षानंतर राज्यसभेमध्ये एक अनुप सिंग नावाचा खासदार होता, अनुप सिंग. तो अनुप सिंग उठला आणि त्या अनुप सिंगने बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न केला की का हो बाबासाहेब, तुम्ही म्हटले होते ना एकदा की ते जाणणारा मीच पहिला असेल. अनुप सिंगनं बाबासाहेबांना खटकलं आणि बाबासाहेबांनी त्या काळात काहीतरी वक्तव्य केलं, त्या वक्तव्याची आठवण करून दिली. मग बाबासाहेबांनी परत राज्यसभेमध्ये भाषण केलं. ते भाषण 19 मार्च 1955 ते सगळ्या गॅझेटमध्ये उपलब्ध आहे. काय भाषण केलं बाबासाहेबांनी? बाबासाहेब आंबेडकर त्या अनुप सिंगला म्हणतात की होय, या संसद रूपी मंदिराचं निर्माण मी देव लोकांसाठी केलं होतं, पण जर या संसदेवर देवांच्या ऐवजी जर राक्षसांनी ताबा मारला असेल तर अशा संसदेला जाळून टाकल्याशिवाय पर्याय नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांचं अधिकृत भाषण आहे. मी या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा हाच प्रयत्न करतोय की आपल्या सगळ्यांना आता हे नीटपणे समजून घ्यावं लागेल की जर संसदेमध्ये आपल्याला प्रवेश नसेल, जर संसद आपलं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नसेल तर मला वाटतं
2 लोकसभेच्या निवडणूक हारलेले बाबासाहेब आंबेडकर आणि 8 लोकसभेच्या निवडणूक जिंकलेले बाबू जगजीवन राम. मी जे सांगतोय ते जे विचारी लोक आहेत त्यांच्या लक्षात येईल. 8 लोकसभेच्या निवडणुका जिंकलेला पण या देशात एक नेता होऊन गेला. 40 वर्ष या देशाचा खासदार राहणारा पण एक नेता होऊन गेला. पण आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे आणि मी एक ठामपणे तुम्हाला सांगू शकतो की 2 लोकसभा हारलेल्या बाबासाहेबांनी हा देश बदललेला आहे. 8 लोकसभा जिंकलेली नाही. हे आपले बरेच लोक असतात किती जिंकणार आणि किती हारणार. मला असं वाटतं की हारण्या जिंकण्याच्या पलीकडे आंबेडकरवाद आहे. बाबासाहेब आंबेडकर असा एकमेव महापुरुष आहे की ज्यांनी निवडणुका हारून सुद्धा या देशाला बदलून दाखवण्याची किमया ज्यांनी घडवून आणली ते बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून मी आपल्याला हे नक्की सांगेल की आपले खासदार झाले पाहिजे. पण जर खासदार निवडून येत नसतील, जो आपल्या आयोजकांनी विषय टाकला ईव्हीएमचा, मी त्या ईव्हीएमच्या जास्त फंद्यामध्ये आता पडणार नाही. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता ते आपल्या हातात नाही. 2 महिन्यावर 3 महिन्यावर निवडणुका आलेल्या आहेत आणि या सगळ्या ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाहीचा गाव घोटण्याचा प्रयत्न चालू आहे. पण त्या सोबत मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की हा सगळा देश ज्या ईडी सीबी सीआयडीच्या माध्यमातून, तुमचा हा सांगली जिल्हा काही वेगळा नाही. जयंत पाटील सुद्धा 9 तास ईडीच्या चौकशीला जाऊन आले. काल रोहित पवार ईडीच्या चौकशीला जाऊन आले. 3-4 वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक मोठा नेता होता, तो जायचा भाषण करायचा म्हणायचा लाव रे तो व्हिडिओ. काय म्हणायचा? लाव रे तो व्हिडिओ. त्याला एकदा ईडी ऑफिस मध्ये बोलिलो तो व्हिडिओ बंद. तुम्हाला वाटत असेल अजित दादा तिकडे काय गेले? 1 नंबर बरबटलेला भ्रष्ट नेता आहे अजित पवार. 1 नंबर. 1400 कोटीची अजित पवारची संपत्ती जप्त केलेली आहे. काय सांगतो ते रेकॉर्ड ठेवा. अजित पवार 1400 करोड रुपये अजित पवारचे महाराष्ट्राच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं जप्त केलेले आहेत. साताऱ्याचा जरंडेश्वर कारखाना 600 कोटीचा जप्त आहे, सील आहे. अजित पवारांचं गोव्यामध्ये रिसोर्ट आहे, निलय रिसोर्ट 250 कोटीचा जप्त आहे, बंदी आहे. अजित पवारांचे महाराष्ट्रातल्या 27 जिल्ह्यामध्ये 500 करोड पेक्षा जास्त जमिनी आहेत. त्या आयटीनं जप्त करून ठेवलेल्या आहेत, सीज आहेत, सीज. माझ्याकडे सगळ्यांच्या कुंडल्या आहेत, सगळ्यांच्या. अजित दादा रडत होते टीव्हीवर, माझ्या बहिणींच्या घरी कशाला गेले? 3 बहिणी अजित दादांच्या, त्यांच्या पण घरी गेली. आणि हे तुमचे हसन मुश्रीफ, त्यांची बायको सायरा ताई टीव्हीवर आले. काय म्हणल्या? गोळ्या घाला आम्हाला, गोळ्या घाल्या म्हणले की नाही. हसन मुश्रीफ आणि त्यांची पत्नी ईडीच्या अधिकाऱ्यांना म्हणते आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला जगू देऊ नका. मी सगळ्यांची कुंडली जर सांगत बसलो तर आपल्या सगळ्यांना सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे काही तुम्हाला दिसत आहे ह्या सगळ्या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. येणाऱ्या काळामध्ये यांचे नका फाडल्याशिवाय आम्ही तर काही शांत बसणार नाही. मी एवढंच सांगतो. आणि जाता जाता आपल्या सगळ्यांना, खास करून शायर भीमराव अल्लीपुरी म्हणतो कि बातें जुबान से वफा और ईमान की करो. बातें जुबान से वफा और ईमान की करो. इज्जत हमेशा किसी के ज्ञान की करो. जीने का हक अधिकार मिला है संविधान से, भगवान से नहीं. अगर करनी है तुमको पूजा तो संविधान की करो. अगर करनी है तुमको पूजा तो संविधान की करो. जय भीम, जय संविधान.